जय शिवराय मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न घेऊन आलो आहोत, जे पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, हे चालू घडामोडी प्रश्न 2025 या वर्षातील आहेत. लक्षात ठेवा, पोलीस भरतीमध्ये 1 किंवा 2 प्रश्न हे चालू घडामोडीवरील विचारले जातात. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर 49वे. लक्षात ठेवा, 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, टाइम आउट 2025ने आशियातील सर्वात आनंदी शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे आनंदी शहर कोणते? ऑप्शन आहेत अबुधाबी, मुंबई, मेक्सिको, बीजिंग. तर आशियातील प्रथम क्रमांकाचे आनंदी शहर आहे अबुधाबी. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिले आदिवासी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिले आदिवासी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? ऑप्शन आहेत दिसपूर, जयपूर, रायपूर, दिल्ली. देशातील पहिले आदिवासी संग्रहालयाचे उद्घाटन रायपूर येथे करण्यात आले. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे की NDA च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहेत अजय कोचर, अनिल जग्गी, सुनील जग्गी यापैकी नाही. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनिल जग्गी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, 2025 मध्ये वंदे मातरम या गीताचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? वंदे मातरम या गीताचा 2025 मध्ये कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन आहेत 100वा, 125वा, 150वा की 175वा. तर वंदे मातरम या गीताचा 150वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला 2025 मध्ये. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. गोंधळून टाकणारा प्रश्न आहे मित्रांनो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. ऑप्शन आहेत रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे. चला बघू, कमेंट करून सांगा. गोंधळून टाकणारा प्रश्न. खूप मुलांचे उत्तर मुंबई किंवा नवी मुंबई असेल, पण हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड या जिल्ह्यात आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास कोठे तयार करण्यात आला? जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास कोठे तयार करण्यात आला? ऑप्शन आहेत केदारनाथ, लडाख, काश्मीर, जम्मू. जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास हे ठिकाण कोठे आहे, कोठे तयार करण्यात आला? तर लडाखमध्ये. जगातील सर्वात उंच रस्ता उमलिंगला पास हे लडाखमध्ये तयार करण्यात आला. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश या दिवसापासून ई ब्रँड प्रणाली लागू करण्यात आली? महाराष्ट्रात कोणत्या दिवसापासून ई ब्रँड प्रणाली लागू करण्यात आली? ऑप्शन आहेत 1 ऑक्टोबर 2025, 2 ऑक्टोबर 2025, 3 ऑक्टोबर 2025, 1 नोव्हेंबर 2025. ई ब्रँड प्रणाली महाराष्ट्रामध्ये कधी लागू झाली? तर 3 ऑक्टोबर 2025ला. लक्षात ठेवा, ई ब्रँड प्रणाली महाराष्ट्रामध्ये 3 ऑक्टोबर 2025ला लागू करण्यात आली आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, भारत पर्व 2025 महोत्सवात महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता चित्ररथ सहभागी झाला होता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत पर्व 2025 मध्ये महाराष्ट्राचा कोणता चित्ररथ सहभागी झाला होता? ऑप्शन आहेत स्वराज्य एकतेचा धागा, छत्रपती शिवाजी महाराज, बैलपोळा, महाराष्ट्र लोककला. तर मित्रांनो, भारत पर्व 2025 महोत्सवात महाराष्ट्राचा स्वराज्य एकतेचा धागा हा चित्ररथ सहभागी झाला होता. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये कधी उद्घाटन करण्यात आले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो, लिहून घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन सर्किट बेंच कोल्हापूरचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर 17 ऑगस्ट 2025ला नवीन सर्किट बेंच कोल्हापूरचे उद्घाटन करण्यात आले होते. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ मधील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळमध्ये उभारणार आहे, ते कोणत्या ठिकाणी? तर कोचीमध्ये. केरळमधील कोची या शहरात देशातील पहिले न्यायालयीन शहर उभारले जाणार आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कार म्हणजे की वर्ल्ड बेस्ट स्कूल चॉईस अवॉर्ड. लक्षात ठेवा, जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कार खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेला मिळाला आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत समुदाय पसंती पुरस्कार
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेला मिळाला आहे? तर पुणे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, गुगलचा पहिला भारतीय ए आय हब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न, गुगलचा पहिला भारतीय ए आय हब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे? तर विशाखापट्टणम येथे गुगलचा पहिला भारतीय ए आय हब उभारला जाणार आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, देशातील पहिले लेखकाचे गाव थानो हे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? येथे 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो. देशातील पहिले लेखकांचे गाव कोणते? तर थानो. आणि कोणत्या जिल्ह्यात थानो हे गाव आहे? तर उत्तराखंडमध्ये. लक्षात ठेवा, देशातील पहिले लेखकांचे गाव थानो हे उत्तराखंड राज्यात आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, सध्या चर्चेत असणारी सुरेखा वेन्नमन ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? सुरेखा वेन्नमन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत कबड्डी, टेनिस, क्रिकेट, तिरंदाजी. सुरेखा वेन्नमन ही खेळाडू तिरंदाजी या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणत्या नवीन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले आहे? नुकतेच खालीलपैकी कोणत्या नवीन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 4. ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 हे दोन्ही योजनांचा PM मोदींनी शुभारंभ केला आहे. डाळ उत्पादन स्वावलंब अभियान आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना या दोन्ही योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ऑप्शन 4 हे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, ओला उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या सेवेत प्रारंभ करणार आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, ओला उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार कोणत्या सेवेत प्रारंभ करणार आहे? ऑप्शन आहेत भारत टॅक्सी, पिंक ई रिक्षा, इंडिया टॅक्सी यापैकी नाही. ओला उबरला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकार भारत टॅक्सी प्रारंभ करणार आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा कोणाची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन आहेत रोहित पवार, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, अजित पवार. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यातील
गोगाबिल तलावाला देशातील 94वे रामस्थळ स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे? मित्रांनो, इथे 2 प्रश्न तयार होतात. देशातील 94वे रामसर स्थळ कोणते आहे? तर गोगाबिल तलाव. हे तलाव कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, उत्तराखंड. तर गोगाबिल तलाव हे देशातील 94वे रामस्थळ आहे. हे बिहार राज्यातील आहे. लक्षात ठेवा, गोगाबिल तलाव बिहारमध्ये आहे आणि हे 94वे रामसर स्थळ म्हणून घोषित केले आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले? ऑप्शन आहेत कर्करोग, कुष्ठरोग, मधुमेह, हृदयरोग. महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे? तर कुष्ठरोग. लक्षात ठेवा, कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री कोण? महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत हे मला कमेंटमध्ये सांगा. चला पुढील प्रश्न पाहू. भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू झाली? भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू झाली? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, आसाम, गुजरात, अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो, भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण अरुणाचल प्रदेश या राज्यात सुरू झाले आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. 20 वर्षांनंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे? 20 वर्षांनंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे? तर पाँडिचेरी येथे. लक्षात ठेवा, भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी हा पाँडिचेरी येथे आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान केइबुल लामजाओ भारतातील कोणत्या राज्यात आहे? इथं 2 प्रश्न तयार होतात मित्रांनो. जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? तर केइबुल लामजाओ. लक्षात ठेवा, केइबुल लामजाओ हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे भारतातील कोणत्या राज्यातील आहे? तर मणिपूर या राज्यातील. लक्षात ठेवा, मणिपूर या राज्यातील आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत? ऑप्शन आहेत 18वे, 17वे, 15वे, 16वे.
तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन सर्किट बेंचमध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? ऑप्शन आहेत 4, 6, 7, 8. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन सर्किट बेंचमध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर 6 जिल्ह्यांचा. आणि हे 6 जिल्हे कोणकोणते आहेत हे कमेंटमध्ये सांगायचे. ओके, चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, आपले टोटल 25 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. हेच चालू घडामोडी प्रश्न पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात. अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.